जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजूबाजूला 2 स्क्रीन लावले असते तर इकडेच बघा. कोण कुठे बघत असतं कळत नाही पटकन. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात आणि या निवडणुकांमधली ही पहिली जाहीर सभा आज डोंबिवलीमध्ये होत आहे. माझ्या 4 सभा आहेत आजची धरून, त्याच्यामुळे जरा पुरवून बोलणार आहे. सगळं एकत्रच नाही, सगळीकडे बाहेर काढणार. मी सर्वप्रथम काय होतं, या सगळ्या निवडणुकांच्या काळामध्ये मतदारसंघ तुटले जातात. मग 30% इकडे, 40% तिकडे, 50% इकडे, 60% तिकडे. आणि असे आपले अनेक काही नगरसेवक अगोदरचे 2-2 चांगले नगरसेवक आणि मतदारसंघ असे तुटलेले फाटलेले, त्याच्यामुळे एकालाच द्यावे लागलं आणि दुसऱ्याला काय देता आलं नाही. पण दुसऱ्याला ज्याला देता आलं नाही त्या सर्व माझी नगरसेवकांना मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे बंडखोरी, आपल्या वैशाली दरेकर, त्याच्यानंतर आपला मनोज घरत, कोमल पाटील, राहुल चितळे, राजेश पाटील, वाईट वाटणं स्वाभाविक आहे. मलाही वाईट वाटलं की एवढे चांगले सगळे नगरसेवक आणि या सगळ्या मतदारसंघ फाटण्यामुळे काही जणांना बाबा तिकीट देता नाही आली, काय करणार. पण निवडणुका जशा लागल्या सुरुवातीला बातम्या काय होत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना फुटणार, इतके नगरसेवक फुटणार. ते काय फटाके आहेत काय? पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये एकही चिरा कुठे ढासळला गेला नाही, कोणीही बाहेर गेलं नाही, कोणाच्या नादी लागलं नाही. बाकीचे सगळे चाचपडत होते, यांच्याकडनं कोण मिळतायत का, कारण बाकीच्यांकडे काहीच नाही, भाजपकडे तर काहीच नाही. उमेदवार मिळायची पंचायत होती त्यांची. मला बघायचंच आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष येऊन या कल्याण डोंबिवलीमध्ये काय भाषणं करतात ती मला ऐकायचीच आहेत. वीस वर्ष वाट लावून ठेवली या दोन्ही शहरांची आणि कुठच्या निधड्या छातीने परत येणार आणि सांगणार आहेत मला बघायचंच आहे, एकदा ऐकायचंच आहे काय बोलणार आहेत. ते मध्यंतरी ते देवेंद्र फडणवीस आले. मला आत्ताच कोणतरी माझे एक स्नेही सांगत होते, कॉफी विथ सीएम, एक असतं ना कॉफी विथ करण, तसं कॉफी विथ सीएम. आणि शाळेतल्या मुलांना बोलवलं होतं. हे मी आता तिकडे त्या डोंबिवलीला जिमखान्यामध्ये आहे तिकडेच बोलवलं होतं. समोर लहान लहान मुलं बसली होती. कॉफी विथ सीएम म्हणजे काय, सीएमला फक्त एकट्याला कॉफी दिली, मुलं तशीच. या सगळ्या लोकांनी जी वाट लावून ठेवली आहे आणि आज भाजप सांगते की आमच्या हातात द्या, शिवसेना सांगते की आमच्या हातात द्या. कशासाठी द्या, अजून वाट लावायला. मुख्यमंत्र्यांचं काय, त्यांना काय जे तोंडाला येतील ते बोलतात. पण मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी आज कल्याण डोंबिवलीला 10,000 कोटी रुपयांचं मी पॅकेज जाहीर करत आहे. अरे येड्यानं असं काही नसतं. वाजला जायला टाळ्या सगळ्यांनी, बडवायला सुरुवात. चला, आमच्याकडेही पैसे नाहीत आणि सीएम कडेही पैसे नाहीत, आणि आपले येऊन आपले पॅकेजेस देत आहेत. 6,500 कोटी रुपयांचं पॅकेज कल्याण डोंबिवलीला. लागले बडवायला टाळ्या.
काय कशाचा कशाला पत्ता नाही. साला सरकारकडे पैसे नाहीत, कल्याण डोंबिवलीला देणार आहेत. बरं, मग कल्याण डोंबिवलीला 6,500 कोटी रुपये जर समजा तुम्ही देणार असाल, तर मग मुंबईला किती देताय, नाशिकला किती देताय, ठाण्याला किती देताय, औरंगाबादला किती देताय, नागपूरला किती देताय? आहेत का पैसे? काही नाही, पैसे नाही इकडे, काही नाही. पैसे मागायला जातात परदेशी. मुख्यमंत्री गेले होते मध्यंतरी जपानला. मग ते जपानचे सगळे लोक आले, काय म्हणतात त्याला, पुढे गेले शिदोरी, मगाशी मी विचार करत बसलो होतो, म्हटलं जपानमध्ये, म्हटलं हॅलोला काय म्हणतात, ते म्हणे उचिगो. नीट शब्द ऐकून घ्या, उचिगो. मग ते सगळे जपानी लोक असतात, ते वाकून ओचिगो ओचिगो करतात. ते आमचे मुख्य मंत्री गेले वाकायला, जपानी लोक बोलले नको नको राहू देत, उगाच काहीतरी वागताना व्हायचं. पण आमचे मुख्यमंत्री बोलले नाही, मला वाकायची सवय आहे, दिल्ली शहरांसमोर मी रोज वाकत असतो, आता तर माझं डोकं गुडघ्याला लागायला लागलंय. ओचिगो. एक गोष्ट साला वरती विचारल्याशिवाय, मी मागे बोललो होतो विधानसभेच्या वेळेला, की दिल्लीवरनं जर समजा राज्य हाकली जाणार असल्या कोणत्याही पक्षांना तुम्ही थारा देऊ नका. पण नाही, त्या सगळ्या माहोलमध्ये सगळे आम्ही मतं उधळली आणि देऊन टाकली. सगळ्या भूलथापांना आम्ही बळी पडलो. थापा मारून सगळे आले सत्तेवरती, सगळ्या थापा. म्हणून मी त्याशी म्हटलं ना, थापा या शब्दाला पर्यायी शब्द आलाय, भाजपा. जे तोंडाला येईल ते बोलत सुटायचं. 100 दिवसामध्ये म्हणे अच्छे दिन आणणार होते, 100 दिवसात 500 दिवस झाले, पत्ता नाही. डाळी, तुरडाळ, बिरडाळ, सगळ्या डाळ्यांचे भाव वाढले. परवा दिवशी आता डान्स बार पण सुरू झाले. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जे डान्स बार बंद होते, ते ह्यांच्या काळामध्ये सुरू झाले. नाव कोणाचं? कोर्टाचं. म्हणजे कोर्टाने सुरू केले. तुम्ही का नाही आक्षेप घेतला सरकार म्हणून? नाही. तेव्हा वेगळं बोलायचं, सत्तेत आल्यावरती वेगळ्या गोष्टी करायच्या, ही यांची नीती. मला परवा दिवशी कळलं, कोणीतरी मला सांगितलं, एका डान्स बारमध्ये एकाला अटक केली. का? तर म्हणे ती बाई नाचवती, तिच्यावरती तो तुरडाळ उडवत होता. ही पण महाग झाली, ही घे, पैसे नाहीत माझ्याकडे. सगळ्यावर बंदी, मांस बंदी, तुरडाळ आणि सगळ्या गोष्टींचे भाव वाढवून ठेवायचे. म्हणजे तिकडे खायचं काहीच नाही. आम्ही मांस बंदी झाली, डाळीचे भाव वाढवून ठेवले, म्हणजे तेही खाता येत नाही सर्वसामान्यांना, तेही परवडत नाही. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केलाय. आणि म्हणे देशभर शौचालय काढणार. मला कळत नाही साला, एक तर पोटात काही जाणार नाही, बाहेर काय पडणार? त्याच्यात महाराष्ट्रात दुष्काळ, पाणी नाही, कशाने धुवायचं? सगळ्या बाजूनी बोंब, सगळ्या बाजूनी बोंब. काय फरक पडला हो, मला जरा सांगा, काय फरक पडला अगोदरच्या सरकारमध्ये आणि ह्या सरकारमध्ये? काय फरक आहे? त्या सरकारमध्ये दाभोळकरांचा खून झाला, या सरकारमध्ये पानसरेंचा खून झाला. त्या सरकारमध्येही बलात्कार होत होते, या सरकारमध्येही बलात्कार होत आहेत. त्या सरकारमध्ये देखील आत्महत्या करत होते शेतकरी, या सरकारमध्ये देखील आत्महत्या करतात शेतकरी. मध्यंतरी एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन आले मुख्यमंत्री, ज्यांनी आत्महत्या केली होती, राहिले तिथे. त्या आपल्या शेतकरी बांधवाची जी काही त्या भगिनी ज्या होत्या, त्या भगिनींनी मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर जवळपास आठवड्याभराने आत्महत्या केली. काय माहित नाही बाबा काय बोलले. कशात फरक पडला? कशात बदल झाला?
कोणतीही गोष्ट स्वतःहून करायचीच नाही, सगळं दिल्लीला विचारल्याशिवाय इथे कोणची गोष्ट होऊ शकत नाही. मग आधी काय वेगळं होतं? आधी काँग्रेस एनसीपीच्या काळात देखील तिकडे वरती विचारायचे, खाली गोष्टी व्हायच्या. आताही तेच आहेत, वरती गोष्टी विचारतात, मग खाली राज्यांमध्ये गोष्टी होणार. आणि आता वरती विचारायला गेले की ते सांगतात परदेशी गेलेत, पंतप्रधान परदेशी आहेत, त्याच्यामुळे विलंब होतोय, विचारायला पण आम्हाला विलंब होतोय. हे असं सरकार चालतं? या असल्या लोकांना निवडून देणं. मी आता येत होतो या स्टेशनवरनं, लोक बाहेर पडत होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होतं तेल लावत गेले त्या निवडणुका आणि तेल लावत गेली ती मतदान. अजूनपर्यंत आमचं आयुष्य जर सुखकर होत नसेल, कशासाठी आम्ही मतदान करायचं आणि कोणाला मतदान करायचं? ही सगळे भोळी बाबडी जनता सगळे आता त्या स्टेशनवरनं बाहेर येत आहेत, तिथे रांगेमध्ये उभे आहेत बससाठी. 20-20 वर्ष हातामध्ये सत्ता घेऊन देखील लोकांचं आयुष्य जर तुम्हाला सुखकर करता येत नसेल, उपयोग काय तुमच्या त्या सत्तेचा? काय चाटायची ती मतदान आणि काय करायची काय सत्ता ती? पण काही नाही, आम्ही भूलथापा, सगळ्या थापांना आम्ही बळी पडत राहतो, सारखे बळी पडत राहतो. जातीची विष कालवत राहायचं, जातीचं. हा मध्यंतरी बाबासाहेब पुरंदरेंचा विषय ज्यावेळेला झाला, त्यांना महाराष्ट्र भूषण ज्यावेळेला देण्यात आलं, राज ठाकरे आणि त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून बाबासाहेब पुरंदरेंच्या मागे कोणी उभं राहिलं नाही, कोणी त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार झालं नाही. भारतीय जनता पक्षाने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, भारतीय जनता पक्ष देखील बोलायला तयार नाही. बस त्यांच्यावरती टीका होते. का टीका होते? टीका करणारे कोण? शरद पवार आणि ते एक ठाण्याचं वळवळ. जातीचं विष कालवता तुम्ही, अजूनही तेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये. कोण ब्राह्मण, कोण मराठा, कोण साळी, कोण माळी, हे अजून ह्याच्यावरती हे राजकारण करत बसणार. आणि तुम्हाला ज्या सुखसोयी द्यायच्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा नाही, त्याच्याबद्दल चर्चा नाही. काल पण झालं नाही का दसऱ्याचं? विचारांचं सोनं उधळायला, विचारांचं सोनं लुटायला, म्हणजे विचारांचं सोनं तुम्ही लुटायचं आणि नंतर ह्यांनी महानगरपालिका लुटायच्या. काय बोलतोय आपण? आपल्या आजूबाजूला काय घडतंय, काय झालंय, काय परिस्थिती आहे? कसल्या आपण बाहेरच्या आक्रमणाबद्दल बोलतोय, कसल्या पाकिस्तानच्या आक्रमणाबद्दल बोलतोय आपण? अहो, घरात शिरलेत लोक, घरात, आतमध्ये आहेत. आपल्याला बाहेरच्या दुश्मनाची गरजच नाहीये, आपल्याकडे आतमध्ये इतके पसरलेले आहेत की ते संपवता तुम्हाला नाकी नऊ येणार आहे. हे सगळे आपापले अड्डे बनवत आहेत, आपापले मतदारसंघ बनवत आहेत. मी जे सतत ओरडून जे सतत सांगतोय तुम्हाला की हे जे सगळे बाहेरून परत प्रांतातनं जी लोक येत आहेत, हे सगळे आपापला मतदारसंघ तयार करतायत. उद्या तुम्हालाच विचारणार. ते म्हणतात ना, असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. अशी अवस्था याच्या पुढे आपल्या शहरांमध्ये मराठी माणसाची होणार. तिथे नाही लक्ष आमचं. कोण कोण घुसलेत आम्हाला कल्पना नाहीये. आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये जाऊन बघा, मीरा भाईंदरमध्ये कोण लोक घुसलेत? सर्वात जास्ती त्रास कोणाचा? नायजेरियन लोकांचा. नायजेरियन लोक घुसलेत, सगळे काळे. ते ड्रग्ज सप्लाय करतायत, हत्यारं बाळगतायत, महिलांवरती बलात्कार करतायत. काही नाही, सरकार हतबल. आम्ही काही करू शकत नाही. आमची पोलीस यंत्रणा करू शकते, परंतु त्यांना आज तुम्ही खुले दरवाजे देत नाही आहात, काही करायला देत नाही आहात. या बाजूने नायजेरियन लोक घुसतायत, या बाजूने उत्तर प्रदेश बिहारमधले घुसतायत, या बाजूने बांगलादेशी घुसतायत, या बाजूने पाकिस्तानचे लोक घुसतायत. आतमध्ये सगळे घुसलेत महाराष्ट्रात. या सगळ्या महानगरपालिका. अहो, मला साधी गोष्ट सांगा, या संपूर्ण ठाणे जिल्हा हा भारतामधला एकमेव जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या जिल्ह्यात काढून बघा, एका जिल्ह्यामध्ये 6 ते 7 महानगरपालिका आहेत.
ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, 7. महानगरपालिकेचा दर्जा कधी मिळतो? ज्या वेळेला त्या प्रदेशाची, त्या भागाची लोकसंख्या तेवढी वाढते, त्याच्यानंतर त्याला महानगरपालिकेचा दर्जा मिळतो. ही लोक आली कुठून? ही लोक घुसली कधी? ही लोक काय करणार आहेत? ही लोक काय करतात? काही माहित नाही आम्हाला. बस आम्ही निवडणुका आल्या, भाषणं करायची, हे सत्ता राबवणार आणि सत्तेत बसून देखील करणार काहीच नाही. तुमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपण रोज बातम्या वाचतो, वर्तमानपत्रांमध्ये आमचे पत्रकार बांधव इथे बसलेले आहेत, टेलिव्हिजन चॅनलचे लोक इथे समोर आहेत, रोज वेगवेगळ्या बातम्या दाखवत असतात की इकडे हा गुन्हा घडला, इकडे हा गुन्हा घडला. गुन्हे घडण्यामध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. गुन्हे घडण्यात कसे काय घडायला लागले हो अचानक गुन्हे? असे अचानक कसे काय गुन्हे घडायला लागले? हे जी सगळी बाहेरून माणसं आली आहेत ना, त्यांच्यावरती कंट्रोलच नाही कोणाचं, माहितीच नाही. रोजच्या रोज येत आहेत आणि आम्ही बेसावध. आम्हाला कल्पनाच नाही की आमच्या शहरांमध्ये कोण आलंय, कोण घुसले, कोण काय करतंय. आणि प्रत्येक जण आता डोकं वरती काढायला लागलाय, प्रत्येक जण डोकं वरती काढायला लागलाय. आता जैनांनी डोकं वर काढायला सुरुवात केली. माझे अनेक काही मित्र आहेत, गुजराती आहेत, जैन आहेत. माझे ते एक मित्र आहेत ज्यांचं नाव नयन शहा. तुमचा विश्वास नाही बसणार, हा माणूस हा गुजराती आहे का मराठी आहे? त्यांची पत्नी उत्तम मराठी. जिकडे ते व्यवसाय करतात, त्यांचा व्यवसाय जिकडे आहे तिथे सगळे काम करणारे सगळे मराठी. असे अनेक लोक आहेत महाराष्ट्रात, आहेत जे जन्माने इथे राहतात, जे वर्षानुवर्ष 3-4 पिढ्या इथे राहतात. पण जे नव्याने आलेत त्यांची कारस्थानं काय सुरू आहेत? हे जे नव्याने आलेत त्यांची कारस्थानं सुरू आहेत. हे मतदारसंघ काबीज करायचे. आत्ता मी तुम्हाला आत्ता सांगतो, भारतीय जनता पक्षामधल्या एका व्यक्तीने मला सांगितलं, जैनांची आत्ता बैठका सुरू आहेत, जैन कम्युनिटीच्या बैठका सुरू आहेत, मुंबईमध्ये सुरू आहेत, ठाण्यामध्ये सुरू आहेत. आणि भारतीय जनता पक्षाबरोबर निगोसिएशन चालू आहेत, निगोसिएशन्स. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला येणाऱ्या मुंबई ठाणे महानगरपालिका या ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये आम्हाला 40% जैनांना प्रतिनिधित्व तुम्ही दिलं पाहिजे. 40%. कुठून सुरू झालंय हा कंठ? कुठून फुटला? नरेंद्र मोदींमुळे, अमित शहामुळे? हे काय नवीन सुरू केलं या लोकांनी महाराष्ट्रामध्ये? अबू आझमी सारखा माणूस आज महाराष्ट्रातल्या 2-2 मतदारसंघामधून निवडून येतो. कोण निवडून देतं त्याला? महाराष्ट्रातली लोक निवडून नाही देत, ती उत्तर प्रदेश आझमगड आणि प्रतापगडवरनं आलेली माणसं निवडून देतात. ती सगळी बसली आहेत आतमध्ये, तिकडे भरतायत, रोजच्या रोज ट्रेन येत आहेत. आणि आमची चिंता इथे पोलीस करणार काय? पोलीस आमचे काय तिसरा नेत्र आहे त्यांना? मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. एकदा मुंबई महाराष्ट्रातल्या पोलिसांचे एकदा हात मोकळे करा आणि त्यांना सांगा हे सगळं नष्ट करून दाखवा. 48 तास लागतील, 48 तास. पण कोणी देतच नाही, कोणी मुभास देत नाही त्यांना, कोणी रस्ताच सांगत नाही, कोणी काय करायलाच सांगत नाही. सतत दडपून ठेवायचं, सगळ्या गोष्टींना दडपून ठेवायचं, सगळे हातात राहिले पाहिजे. आता पण केंद्र सरकार आणि तुमचे कोर्टाचे चालू आहेत भांडणं. कोर्ट म्हणते की नाही आम्ही सांगू तो तुम्ही तिथे जज नेमा. का? सरकार सांगणार आता की न्यायाधीश कोण असायला पाहिजे आणि कोण नसायला पाहिजे? आता हे सरकार ठरवणार. अहो हे काय सरकार आहे का? लोकांचं आयुष्य सुखकर करण्यापेक्षा ह्या कुठच्या तरी गोष्टींच्या नादी लागतायत आणि असल्या कुठच्या तरी गोष्टी करतायत. बाकी कशात काय चाललंय? मला बदल कशात घडला जरा सांगा ना. या सगळ्या शहरांमध्ये घुसत चाललेली ही सगळी माणसं, त्याच्यामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे, संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे.
आणि कोलमडत जात असताना आमचेच लोक उघड्या डोळ्यांनी पाहतात ती गोष्ट आणि आमचेच लोक त्यांना मदत करतात. आपल्याच महाराष्ट्रामधले आमदार, नगरसेवक, लोक, तुमचे प्रशासकीय अधिकारी, इतर अधिकारी हे त्यांना मदत करतात. काही पोलीस अधिकारी मदत करतात. त्याच्यातनं ही सगळी अनधिकृत बांधकामं उभी राहतात. आता ह्या अनधिकृत बांधकामं तोडताना देखील पहिला हातोडा बसतो आमची मराठी माणसं, मराठी कुटुंब जिकडे राहतात त्यांच्या घरावर पहिला आमचा हातोडा बसणार. त्यांच्या घरावरती पहिला हातोडा मारा म्हणून कोर्ट सांगणार. इतर जेवढा अनधिकृत आहे त्याच्यावरती नाही हातोडा बसत, त्याच्यावरती तात्काळ निर्णय नाही होत, त्याच्यावरती कोणी बोलायला तयार होत नाही, त्याच्यावरती सरकार बोलायला तयार होत नाही. आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष सांगतंय की नाही नाही आमच्या दोघांमध्ये पटत नाही. मग डिवोर्स द्या. मंत्रीपदही पाहिजेत आणि सरकारमध्ये कोणी ऐकत नाहीये. ही अशी त्यांची अवस्था. करू काहीच शकत नाहीत. गेल्या वर्षभरामध्ये मंत्र्यांनी काय केलं सांगू शकत नाहीत. आज या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका लढवत असताना अनेक गोष्टी तुम्हाला अत्यंत निर्दयीपणे कराव्या लागतील. जे मी नाशिक महानगरपालिकेत मी तुम्हाला करून दाखवलं, मी तुम्हाला ते दाखवणार आहे, पुढच्या सभांमध्ये दाखवणार आहे. मी नाशिकमध्ये अनधिकृत बांधकामं पाडताना मी म्हटलं कोणाचाही मुलाजा ठेवायचा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जर समजा एखादं कार्यालय अनधिकृत असेल पाडून टाका. पण अनेक लोक अशी आहेत आज महाराष्ट्रामध्ये, या शहरांमध्ये राहणारी, की ज्यांना बिल्डरांनी फसवलेत. सगळे कर भरतायत, सगळे कर भरलेले आहेत, गेले अनेक वर्ष ते तिकडे राहत आहेत. पण आमच्याकडचा न्याय बघा. आमच्याकडचा न्याय काय? जो राहतोय त्याला बाहेर काढायचा. त्या बिल्डरवर कारवाई नाही, तिथल्या नगरसेवकावर कारवाई नाही, तिथल्या आमदारावरती कारवाई नाही, तिकडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती कुठच्याही कारवाई नाही. ते सगळे पैसे खाऊन मोकळे सुटतात आणि आमची लोक सगळे अडकतात. का? तर अनधिकृत असा एक शिक्का बसलेला असतो. आज कल्याण डोंबिवलीमध्ये पण अशी अनेक घरं आहेत ज्यांच्यावरती सगळे कर भरून गेले अनेक वर्ष, सगळे कर भरून देखील अनधिकृत असा एक शिक्का मारलेला आहे. सतत आयुष्यभर एक सतत टांगती तलवार आमच्या डोक्यावरती. कधी कुठचा कोर्टाचा निर्णय येईल, कधी कुठची आमची बिल्डिंग पाडायला निघेल, कधी आम्ही रस्त्यावरती येऊ माहीत नाही. आणि कोणाचं लक्ष नाही. या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय ही अनधिकृत अशा गोष्टी घडू शकतील काय? हिंमत तरी होईल का कोणाची? पण ही सगळी शहरं उद्ध्वस्त करायची आज सगळ्या ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये. अहो काय आहे काय मला जरा सांगा. या कल्याण डोंबिवलीत माझ्या माता भगिनी इथे बसलेल्या आहेत. अनेक जणी घरी असतील, आत्ता कामावरनं आल्या असतील, काय विचार करत असतील? या कल्याण डोंबिवलीमध्ये राहताना मी संध्याकाळी माझ्या मुलाला कुठे फिरायला घेऊन जाऊ, कुठे खेळायला घेऊन जाऊ? अनेक तरुण म्हणत असतील की बाबा आज संध्या आम्हाला खेळायचंय. कुठे खेळायचं? एका शहरामध्ये ज्या प्रकारची मैदानं असायला पाहिजेत, ज्या प्रकारे तुम्हाला बागा असायला पाहिजेत, काही नाही. आणि 30-30 माणसं निवडून जात आहेत, 30-30 माणसं तुम्ही त्यांच्या हातामध्ये सत्ता देतायत. उद्या कल्याण डोंबिवलीचे लोक म्हणतील अरे राज ठाकरे तुझ्या हातामध्ये आम्ही 28 नगरसेवक दिले होते, त्याचं काय झालं? बाबांनो 28 नगरसेवकांनी काही नाही होत. पूर्ण सत्ता द्या माझ्या हातात कल्याण डोंबिवलीची, मी तुम्हाला बदलून दाखवतो. नाशिकमध्ये आता अख्खा सगळा चेहरा मोहरा बदलायला लागला. जवळपास नाशिकमध्ये आत्ता जाऊन बघा तुम्ही, तिथले रस्ते जाऊन बघा. जवळपास 550-600 कोटी रुपयाचे रस्ते बांधले गेलेत. आणि ते रस्ते जाऊन बघा. आज मला विचारत होते काय चाललंय, काय चाललंय, कुठे आहे ते नाशिकचं, काय चाललंय नाशिकमध्ये? अहो नाशिकमध्ये ज्या गोष्टी होत आहेत मी तुम्हाला लिहून देतो. जे नाशिकमध्ये घडतंय आत्ता ते ज्यावेळेला पुढच्या साधारणपणे जून-जुलैमध्ये ज्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास येतील ना, मी तुम्हाला लिहून देतो तशा गोष्टी भारतात नसतील.
आणि हे नुसतं मी मतदानासाठी नाही करत आहे, हे नुसतं मी काहीतरी राजकीय पक्ष आहे म्हणून त्याच्यासाठी नाही करत. हा माझा आवडीचा विषय आहे. ज्या शहरामध्ये आपण राहत आहोत त्या शहरातनं घरातनं बाहेर पडल्यावरती आपल्याला आनंद वाटला पाहिजे. अरे काय छान शहर आहे माझं, किती सुंदर रस्ते आहेत, किती सुंदर फुटपाथ आहेत. जे नाशिकमध्ये मी 3.5 वर्षामध्ये जे करतोय केलंय, अजून अनेक गोष्टी पूर्णत्वास यायच्या आहेत, पण 3.5 वर्षात, फक्त 3.5 वर्षात ह्यांच्या हातात 20-20, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष दिली या महानगरपालिका आणि काही नाही. आरक्षित भूखंड देखील खाऊन टाकले. मैदानासाठी होते, बागांसाठी होते, हॉस्पिटलसाठी होते, शाळांसाठी होते, ते असले जे भूखंड होते तेही या लोकांनी खाऊन टाकले, फुकून टाकले पैसे घेऊन. काहीतरी येऊन तुमच्या समोर आपल्या भावनेच्या आरी काहीतरी गोष्टी बोलायच्या. आता येतील काहीतरी भावना घेऊन, काहीतरी एक वेगळी परत. म्हणजे नुसते असल्या गोष्टींच्या यांना उभंही करू नका तुम्ही. मी आता ज्या प्रकारे मी काही गोष्टी करतो, मी आता डोंबिवलीमध्ये माझी कधी 28 तारखेला माझी परत सभा आहे. त्या सभेमध्ये मी तुम्हाला प्रेझेंटेशन देणार आहे. आपण म्हणतो ना मराठीमध्ये असतं ना, बाप दाखवतो तर श्राद्ध घाल. 3.5 वर्षामध्ये तिकडे काय काय केलंय आणि काय काय होतंय या संपूर्ण गोष्टींचं प्रेझेंटेशन तुम्हाला 28 तारखेला डोंबिवलीला आणि 29 तारखेला कल्याणला मी 2 ठिकाणी 2 सभांमध्ये देणार आहे. बस झाली भाषणं. आता जे केलंय ते तुमच्या समोर ठेवीन. विनाकारण तुमच्याकडे मतं मागायला येत नाहीये मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतो, ही कल्याण डोंबिवलीची सत्ता माझ्या हातात तुम्ही देऊन बघा, आमच्या हातात तुम्ही देऊन बघा. सत्ता म्हणजे संपूर्ण सत्ता. तुम्ही सत्ता हातात दिल्यानंतर जर समजा माझ्या हातून 5 वर्षामध्ये जर या कल्याण डोंबिवलीमध्ये काही घडलं नाही ना, मी परत कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची कधी निवडणूक लढवणार नाही. निवडणुका लढवण्याचा मला काही इतका उत्साह नाहीये. जर तुम्ही प्रेमाने समजा त्या गोष्टी माझ्या हातामध्ये दिल्या तर माझं कर्तव्य बनतं. आणि त्याचबरोबर माझ्या हा आवडीचा विषय. हे सगळे लोक, ह्या सगळे शिवसेना काय, भाजपा काय, सगळे जण परदेशी जाऊन येतात, परदेशी सगळ्या गोष्टी बघून येतात. मग तिकडे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या आमच्याकडे का नाही आहेत? मी गेल्या वेळेला त्या आपल्या विकास आराखडा ब्ल्यूप्रिंट ज्यावेळेला केली होती त्यावेळेला मी एक फिल्म केली होती, एक छोटी फिल्म 16 मिनिटाची फिल्म केली होती. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं हिरो म्हणजे 2 शहरं मी दाखवली होती. 2 शहरं, उत्तम व्यवस्था, उत्तम ट्रॅफिक, उत्तम बागा, उत्तम इमारती, लोकांच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता, छान जगतायत. 2 शहरं, ट्रॅफिकची व्यवस्था उत्तम, गाड्या व्यवस्थित चालवतायत, शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि 2 शहरं ती कोणती होती? त्यातलं एक होतं हिरोशिमा आणि दुसरं होतं नागासाकी, ज्याच्यावरती अणुबॉम्ब पडले होते. अणुबॉम्ब म्हणजे अणुबॉम्ब पडल्यानंतर देखील जर ती शहरं जर इतकी मोठी होऊ शकतात, चांगली घडू शकतात, मग आमची शहरं काही कारण नसताना आज कल्याण डोंबिवली अणुबॉम्ब पडल्यासारखं का वाटतात? काही व्यवस्था नाही, ट्रॅफिक नाही, म्हणजे ट्रॅफिकची व्यवस्था सगळी कोलमडलेली, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम नाही. आज प्रत्येक आईला आपलं मूल रस्ता क्रॉस करताना धाकधूक होते. हा शाळेतनं व्यवस्थित बरोबर येईल की नाही? सतत एक असुरक्षिततेची एक भावना सतत मनामध्ये घेऊन या आमच्या माता भगिनी जगत असतात. माझे पती आज ऑफिसला गेलेत, ते परत येतील की नाही? कुठे ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट तर होणार नाही? मी तुम्हाला सांगतो, मी मागे एकदा माझ्या सभेमध्ये सांगितलं होतं, माझे एक मित्र आहेत, त्यांच्या घराच्या इथे त्यांचा रोज त्यांच्या त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या त्या एक महिला होत्या, त्या रोज येणं जाणं, समोर भेटणं वगैरे सगळं व्हायचं. एके दिवशी ते बाहेर आले आणि तीच भगिनी पांढऱ्या साडीत होती.
त्यांना कळे ना आता काय काय बोलायचं, काय झालं. त्यांनी सांगितलं म्हणे परवा दिवशी जे मुंबईला ट्रेनमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यात आमचे हे गेले हो, तिचे पती गेले त्या बॉम्बस्फोटात. ती बोलली मला वाईट या गोष्टीचं वाटलं, ते गेलेच, पण त्यांच्या अंत्यदर्शनाला मला त्यांच्या पाया देखील पडता आला नाही, कारण कमरेखालनं भागच नव्हता. ही सतत एक धाकधूक मनामध्ये ठेवायची आणि आयुष्य जगायचं. हे काय आयुष्य आहे? केंद्रात सत्ता बदल झाला, राज्यात सत्ता बदल झाला, मनातली असुरक्षितता नाही गेली, ती अजून तिथेच आहे. आम्हाला सतत भीती वाटते, आमच्या पोराबाळांची भीती वाटते, आमच्या घरच्यांची भीती वाटते की हे सगळं सुरक्षित राहील की नाही, म्हणजे बाहेर गेलेत ते घरी येतील की नाही, आणि घरी आल्यावरती माझं घर राहील की नाही, की अनधिकृतपणाचा एक शिक्का मारलेला आहे, कधी घरातनं बाहेर काढतील. हे काय आयुष्य हो, हे काय आयुष्य आहे? वाट लावून ठेवली या सगळ्या शहरांची या लोकांनी. त्यांच्या हातामध्ये सतत त्या सत्ता द्यायच्या. मी त्याच्यावरती करायला सांगितलं होतं होर्डिंग यांना सगळ्यांना. मी म्हटलं अरे ह्यांच्या घरात काय पडलं, एकदा इतक्या वर्षाच्या सत्तेमध्ये यांच्या घरात काय पडलं आणि तुमच्या पदरात काय पडलं. रोजच्या रोज आमची शहरं खराब होत आहेत, खाली जात आहेत, आकडा खाली जातोय. पण आम्हाला काही नाही, गंमत. निवडणुका आल्या, आता येतील हे सगळे धनिक पक्ष आणि निवडणुकाच्या तोंडावरती पैसे फेकून मारतील. मग मंडळं असतात, त्यांना द्यायचे पैसे, त्यांना लावायचं कामाला. अरे पण ते तात्पुरतं झालं, त्याच्यानंतर 5 वर्ष काय? 5 वर्ष काही नाही. 5 वर्ष एक हात राहणार, हे सगळे गब्बर बनणार. परत 5 वर्षानंतर निधड्या छातीने तुमच्या समोर येणार आणि परत सांगणार आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान करा, आमचे थोडे पैसे खायचे राहिलेत. मी बाबांनो आपल्याला सांगायला आलोय, हे किती काळ तुम्ही चालू ठेवणार आहात, किती काळ चालू ठेवणार आहात. बदल घडवायचाच आहे ना. तिथे वरती काँग्रेस गेली आणि बाकी सगळे आले ना, भाजप आले ना. आता इथे या लोकांना बाहेर काढा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका तुम्ही द्या. मी तुम्हाला या शहरांमध्ये बदल घडून दाखवतो आणि निश्चित बदल घडून दाखवतो. महानगरपालिका, नाशिक महानगरपालिकेचे तर पैसे आहेतच, ते तर लागलेच आहेत शहरासाठी. पण त्याचबरोबरीने मी सीएसआर फंड म्हणजे काय, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आता ही त्यांची जबाबदारी. ह्या सगळ्या बड्या कंपन्या ज्या आहेत, रतन टाटांशी बोललो, मुकेश अंबानींशी बोललो, इतर अनेक लोकांशी, कंपन्यांशी मी बोललो, आणि आज ते नाशिकमधला एक प्रकल्प, मोठे सगळे प्रकल्प आज ते स्वतःच्या फंडामधनं ते करतायत. का? लोकांसाठी. पण हा फंड वापरायला किंवा ह्या कंपन्यांकडे जायला कोणी तयार होणार नाही. का? कारण त्या कंपन्या डायरेक्टली ते कामं करत असतात, मध्ये पैसे खायला वाव नाही ना. महानगरपालिकेतनं गेली की कसा पटापटा पैसे खाता येतात, त्याच्यामुळे या कंपन्यांकडे कोणी जात नाही. आणि आज तिकडे बोटॅनिकल गार्डन उभं राहतंय, दादासाहेब फाळके स्मारक तिथे आपण नव्याने उभं करतोय. सगळी वाट लागून ठेवलेली होती अगोदरच्या त्या सत्तेमध्ये. चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केले आपण तिकडे, 3.5 एकरामध्ये केले. 3.5 एकरामध्ये तिकडे ते तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवणार आहे ते. या 28 तारखेच्या डोंबिवलीच्या सभेमध्ये आणि 29 तारखेच्या माझ्या कल्याणच्या सभेमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे, प्रत्यक्ष दाखवणार आहे मी तुम्हाला, की काय नक्की केलंय ते. मी त्या दिवशी त्याच्या उद्घाटनाला आपल्या ह्यांना घेऊन गेलो होतो, काय नाव आपलं, पसरीच्या. हे पसरीच्या ट्रॅफिक मधले त्यांची पीएचडी त्याच्यावरती आहे, त्याला डॉक्टरेट आहे त्याची, की ट्रॅफिक सगळा कसा कंट्रोल करायचा. आणि त्यांनी केला होता सगळा मुंबईचा, आता झाला मुंबईचा विचका. मी त्यांना घेऊन गेलो त्याच्या उद्घाटनाला, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं म्हणून नाही ते बोलले, पण त्यांनी मला सांगितलं की इतकं मोठं ट्रॅफिक पार्क भारतात नाही. भारतात चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, जिकडे लहान मुलांना आणि सगळ्यांना, मोठ्यांनाही
ट्रॅफिकचे धडे मिळतील? कुठेच नाही. उद्या ही 2 शहरं हातात द्या, या सगळ्या लोकांना मी इथे आणेन. आणि हे जे आणीन आहे ना, हे राज ठाकरेचं आणीन आहे, देवेंद्र फडणवीसांचं आणीन नाही आहे. ते काय आज येतील आणि उद्या निघून जातील हो, निवडणुका झाल्या की. त्याच्यानंतर इथे बघायला कोण नाहीये. पण आज मी तुम्हाला एक सांगतो, हे कल्याण डोंबिवली ही 2 शहरं तुम्ही माझ्या हातात तुम्ही द्या. जसं नाशिकमध्ये ठाण मांडून मी नाशिकचा नवनिर्माण करायला सुरुवात केली, तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये मी ठाण मांडून मी कल्याण डोंबिवलीचं नवनिर्माण करायला सुरुवात करीन. हे माझं आपणास वचन, हा माझा शब्द आपल्याला. आणि म्हणून ही आलेली संधी आपण कृपा करून वाया घालवू नका. ही संधी सतत येत नाही. अशी 5-5 वर्षानंतर या सगळ्या गोष्टी येतात. आयुष्यातली 5-5 वर्ष, 20 वर्ष यांची सत्ता होती. 20 वर्ष म्हणजे एक पिढी. आज आम्हाला एक मुलगा झाला, आम्हाला एक मुलगी झाली, आणि यांच्या कार्यकाळामध्ये ती 20 वर्षे झाली. एक पिढी मोठी झाली. एक पिढी बर्बाद केली या लोकांनी. 20 वर्ष कशाला म्हणतात हो? आयुष्यातली 20 वर्ष कशाला म्हणतात? मला माहित नाही पुनर्जन्म असतो की नसतो. मला त्याची काही कल्पना नाही मला त्याची. पण तुम्हाला मिळालेला जन्म, हे मिळालेलं आयुष्य, ह्याच्यातली तुम्ही जर 20 वर्ष 30 वर्ष जर या लोकांसाठी घालवणार असाल आणि तुमच्या पदरात जर काही गोष्टी पडणार नसतील, उपयोग काय हो या निवडणुकांचा? मग काय खेळ आहे का सगळा? आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करेन की येत्या 1 तारखेला मतदान आहे. कुठेही गाफील राहू नका. कुठेही गाफील राहू नका. हे तुम्हाला अनेक विविध गोष्टींनी येतील, सांगतील काय काय गोष्टी. मी आता उद्या फक्त 1 दिवस मुंबईला जाणार आहे. त्याच्यानंतर मी 25 पासून मी इथेच परत आहे 30 तारखेपर्यंत. पण हे सगळं करतोय, हे मनापासून करतोय. मनापासून करायची इच्छा आहे. त्या इच्छेला तुमचा आशीर्वाद असो द्यावा, एवढं सांगण्यासाठी म्हणून मी आज आपणासमोर इथे मी आलोय. येत्या 1 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो. हा, सगळ्यांना बोलवा ना, सगळ्या उमेदवारांना बोलवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपली रेल्वे इंजिन ही निशाणी, त्याच्यावरती बटन दाबून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या उमेदवारांना आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया